महाराष्ट्रातले लाखो शेतकरी आज फक्त एकच प्रश्नाचं उत्तर शोधतायत. आमच्या हक्काचे, आमच्या कष्टाचे पीक विम्याचे पैसे नक्की आहेत कुठे? खरीप हंगाम 2025 संपवून आता बरेच महिने झालेत, पण हातात आलेली आहे ती फक्त प्रतीक्षा. तर या विलंबामागे नेमकं काय राजकारण आहे, काय कारणं आहेत, हेच आपण आज समजून घेणार आहोत. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा आणि थेट प्रश्न: शेतकऱ्यांचे पैसे गेले कुठे? आज महाराष्ट्रातला प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी सरकारला, विमा कंपन्यांना हाच प्रश्न विचारतोय. जरा ह्या आकड्याकडे बघा. 89 लाख हा फक्त एक आकडा नाहीये. ही आहेत 89 लाख कुटुंब ज्यांच्या पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण पूर्ण झालंय. म्हणजे किती मोठ्या संख्येने लोक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत याचा अंदाज आपल्याला या एका आकड्यावरून येतो. तर आपण सुरुवात करूया या लांबलेल्या आणि न संपणाऱ्या प्रतीक्षेपासून. म्हणजे बघा, पिकांचं नुकसान झालं, पंचनामे झाले, सगळं होऊन गेलं, पण विम्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोचलेली नाहीये. ही टाईमलाईन आपल्याला सगळी परिस्थिती अगदी स्पष्टपणे दाखवते. बघा, 15 जानेवारीला पैसे मिळायला हवे होते, पण तारीख उलटून गेली. मग 6 फेब्रुवारीला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेत उत्तरही दिलं, पण आजची परिस्थिती काय आहे? अजूनही काही हालचाल नाही. शेतकऱ्यांसाठी तर प्रत्येक दिवस महत्वाचा असतो, नाही का? बरं, इतका उशीर होतोय, मग यावर सरकारचं अधिकृत म्हणणं काय आहे? या दिरंगाईवर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत उत्तर दिले. चला पाहूया त्यांनी नेमकं काय सांगितलं. कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. खरंय, योजना तर खूप चांगली आहे, पण खरा प्रश्न हा आहे की जर हे वरदान आहे तर ते गरजू शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर का पोचत नाहीये? कृषी मंत्र्यांनी काही आकडेही दिले. पहिला आकडा आहे 2.9 कोटी. म्हणजे देशभरातल्या एवढ्या शेतकऱ्यांची माहिती थेट राष्ट्रीय विमा पोर्टलशी जोडलेली आहे. कशासाठी? तर सगळी प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मग येतो दुसरा आकडा, जो थेट आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे. पुन्हा तोच आकडा 89 लाख. महाराष्ट्रातल्या 89 लाख शेतकऱ्यांच्या नुकसानीचं मूल्यांकन पूर्ण झालंय. याचा स्पष्ट अर्थ काय? तर सरकारला नक्की माहिती आहे की किती शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पण जो तिसरा आकडा त्यांनी सांगितला तो मात्र सगळ्यांना चक्रावून टाकणारा आहे. त्यांनी दावा केला की या 89 लाख शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत फक्त 14 कोटी रुपये देण्यात आले आहेत. आता इथेच सगळा घोळ आहे. तुम्हीच विचार करा, 89 लाख शेतकरी आणि रक्कम फक्त 14 कोटी रुपये. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला काय येणार? 20 रुपये सुद्धा येत नाहीत. हे गणित फक्त गोंधळात टाकणारं नाही, तर हे शेतकऱ्यांच्या समस्येची चेष्टा करण्यासारखं आहे. बरं, या सगळ्या गोंधळानंतर सरकार म्हणतंय की भविष्यात असा उशीर होऊ नये म्हणून आम्ही एक नवीन कडक नियम आणला आहे. हा नियम खास विमा कंपन्यांसाठी आहे. काय आहे हा 21 दिवसांचा नियम? चला समजून घेऊया. तर हा नवीन नियम काम कसा करतो? बघा, पहिलं म्हणजे राज्य सरकार 1 महिन्याच्या आत नुकसानीची सगळी माहिती विमा कंपनीला देणार. मग ज्या क्षणी कंपनीकडे ही माहिती पोहोचली तिथून त्यांचे फक्त 21 दिवस सुरू, आणि या 21 दिवसांच्या आत त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकावेच लागतील. म्हणजे आता एक डेडलाईन ठरलेली आहे. आणि समजा कंपनीने हे 21 दिवस चुकवले तर मग त्यांना लागेल दंड. तोही तब्बल 12% व्याजाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्याजाचे पैसे थेट शेतकऱ्याला मिळणार. म्हणजे नियम तर कागदावर एकदम जबरदस्त दिसतोय, नाही का? तर मग एकीकडे आहेत हे इतके चांगले नियम आणि दुसरीकडे आहे शेतकऱ्यांची न संपणारी प्रतीक्षा. हे आश्वासन आणि जमिनीवरचं वास्तव, यात किती मोठी दरी आहे तेच आता आपण पाहणार आहोत. ही तुलना बघा, सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. सरकार आश्वासन देतंय की 21 दिवसांत पैसे मिळतील, पण खरं काय आहे? कंपन्यांनी अजून हिशोब करायलाही सुरुवात केलेली नाहीये. 12% दंडाची भीती कोणाला आहे असं वाटत नाहीये. आणि मोठमोठ्या टेक्नॉलॉजीच्या गप्पा तर आहेत, पण शेतकऱ्यांच्या साध्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? खरं तर जमिनीवरची परिस्थिती खूपच वेगळी आहे. महाराष्ट्रातल्या कंपन्यांनी अजून दाव्यांचा हिशोबच सुरू केलेला नाही. आणि गंमत म्हणजे राज्य सरकारनेही नुकसानीची माहिती कंपन्यांना अधिकृतरित्या दिली की नाही हेच अजून नक्की नाहीये. आणि ह्या सगळ्यावर लक्ष ठेवून पाठपुरावा कोण करतंय हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
आणि मग या सगळ्या प्रकारानंतर आपल्यासमोर एकच मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जबाबदारीचा. नियम तर बनवले आहेत, पण ते पाळले जात आहेत की नाही हे कोण पाहणार? शेवटी ही जबाबदारी आहे कोणाची? बघा, नियम तर बनून झालेत, पण फक्त नियम बनून काय उपयोग? ते कागदावरच राहणार का? ते अंमलात आणण्याची जबाबदारी कोणाची? विमा कंपन्यांची, राज्य सरकारची की केंद्र सरकारची? जोपर्यंत ही जबाबदारी कोण घेणार हे ठरत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राचे ते 89 लाख शेतकरी ते फक्त आशेने आभाळाकडेच पाहत राहणार.